श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण हेल्दी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांची मुलाखत ऐकत आहोत. वेगवेगळ्या आजारांमध्ये आपला आहार कसा असावा याविषयी आपण गेल्या भागात माहिती जाणून घेतली. अशीच आणखी माहिती जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया डॉक्टर नीलम जंगम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. सुरुवात करूया मुलाखतीला. मॅडम, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात गेल्या भागापासून आपण वेगवेगळ्या लाईफस्टाईल रिलेटेड आजारांवरती आहार कसा असावा याबद्दल बोलतोय. आपण गेल्या कार्यक्रमात ब्लड प्रेशर, शुगर, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड यासारख्या आजारांवरती कुठल्या प्रकारचे आहार असावेत याबद्दल माहिती जाणून घेतली. यानंतरचा आजार आहे हृदयरोग, हार्ट डिसीज. तर यामध्ये गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स यांचाही समावेश होतो. तर गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल? गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स. तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहतंय. आणि जे बॅड फॅट्स आहेत, सॅच्युरेटेड फॅट्स, ते काय होतात, रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे. तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं तर तेल आलं. गुड फॅट्समध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते, तर तेल आलं. त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये. ह्या सगळ्या आहेत, ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे. पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे, क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं. आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय, हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ती आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी 1/2 किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे. तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स पुढे जाऊन होतात, ब्लॉकेजेस वगैरे, ते कमी करण्यासाठी उपयोग आहे. आपण हृदयरोगाबद्दल बोलतोय तर हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का? तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्या सोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मगाशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा तेलाचा कसा संबंध येतो, तर प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं. म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण परत वापरतो. जर का आपण भजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं. मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत नाही वापरायचं. याबरोबरच निरोगी राहण्यासाठी किंवा आपण जे एक हेल्दी आपली रोजची लाईफस्टाईल असली पाहिजे यासाठी किती वेळा किती प्रमाणात जेवण केलं पाहिजे आणि त्यात कशा गोष्टींचा समावेश असला पाहिजे?
जेव्हा आपण वेळांचा विषय घेतो, असं आहे की तुम्ही 3 वेळा तरी जेवलं पाहिजे. सकाळचं जेवण जे आपण नाश्ता म्हणतो, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. पण ही ना एक फार इंडिव्हिज्युअलाइज्ड गोष्ट आहे, पर्सनल गोष्ट आहे, की काही लोक 2 वेळा जेवतात, दे आर व्हेरी कम्फर्टेबल अबाउट इट. काही लोक हे 4 वेळा जेवतात, त्यांना 4 वेळा लागतं. मग 4-5 वेळा खाणाऱ्या व्यक्तीला जर का आपण सांगितलं की नाही तुम्ही 2च वेळा खायचं, तर होतं काही, ती कन्सिस्टन्सी राहत नाही. थोडे दिवस त्यांना बरं वाटतं ते आणि मग ते नंतर सोडून देतात. त्यामुळे किती वेळा जेवणं हा फार पर्सनल गोष्ट आहे. पण स्टँडर्ड असं आहे की तुम्ही 3 वेळा तरी जेवण करावं. जेवणाच्या मध्ये काय काय आलं पाहिजे, तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट याचा व्यवस्थित बॅलन्स आला पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कशामध्ये येतात, तर धान्यांमध्ये येतात, कंदमुळांमध्ये येतात, भाज्या, फळं या सगळ्या गोष्टींमध्ये. प्रोटीन्स कशामध्ये असतात, तर दुधाचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ आपण जे खातो ते, आणि डाळी कडधान्य यांच्यामध्ये. फॅट्स जे आपण बोललो मगाशी की त्यातले जे तेल असेल तर ते 1/2 लिटर एक मानसी 1 महिन्यांसाठी. आणि मग गुड फॅट्स जे असतात की ड्रायफ्रुट्स आले, तेलबिया आल्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. याच्यासोबत काय होतं, ह्या 3 गोष्टी फार म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की याचं हे करायचं, प्रोटीन वाढवायचं आहे, पण या सोबतच विटॅमिन्स आणि मिनरल्स पण आपल्या खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आले पाहिजेत. तर त्याच्यासाठी सोपा पर्याय काय आहे, तुम्ही खाण्यातली फळं वाढवा. फळं वाढवली की तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स योग्य प्रमाणात मिळतात. आपण आता 2 वेळा 3 वेळा जेवणं ह्याबद्दल बोललो. बऱ्याच IT कंपन्यांमध्ये मुलं काम करतात, त्यांच्यामध्ये ब्रंच ही कन्सेप्ट हल्ली जास्त प्रमाणात वापरण्यात येते. ब्रंच म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच हे एकदमच करायचं, म्हणजे 11-12 वाजता सरळ जेवायचं, मग 4 वाजता काहीतरी स्नॅक्स खायचं आणि परत रात्रीचं जेवायचं. ही जी ब्रंच कन्सेप्ट आहे ही कितपत योग्य आहे का ती पूर्णतः चुकीची आहे? जसं मी म्हणाले तसं की ही इंडिव्हिज्युअलाइज गोष्ट आहे. आता ब्रंच आणि डिनर ही गोष्ट करणार असाल तुम्ही, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही टायमिंग्स बघा. मग तुमचे जर का 2 गोष्टी तुम्ही कम्फर्टेबल आहे त्याच्यासाठी, तर ह्या दोन्ही गोष्टी ठीक आहेत, पण त्याच्यामध्ये मग इंटरमिटंट फास्टिंग लागू होतं. मग तिथे काय होतं की गरज नसताना जर का इंटरमिटंट फास्टिंग तुमचं डेली होत असेल, ठीक आहे बाबा, तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि इंटरमिटंट फास्टिंग करायचं आहे, तर त्याच्यामधला स्पॅन पण तुम्ही 14 अवर्स करायला पाहिजे का 16 अवर्स का 12 अवर्स, हे तुम्हाला चेक करून घ्यावं लागतं तुमच्या बॉडी टाईपवरून. आणि जर का तुम्हाला वजन कमी करायचं नाहीये, तर तुम्ही थोडंसं लेट जेवण घेतलं 8-9 वाजता तरी देखील चालतं. मग ब्रंच कॉन्सेप्ट करताना जर का तुम्हाला वजन कमी करायचं नसेल, तर तुम्ही काय करा, मग घरातून निघताना अगदीच बनवायला पाहिजे असंही नाहीये, रेडीमेड गोष्टी, हेल्दी गोष्टी जसं की खाकरा आला, ड्रायफ्रुट्स आले, फळ आलं, मखाना आला, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवा ज्या हेल्दी आहेत, की ज्या निघताना खा आणि मग प्रॉपर ब्रंच करा आणि रात्री डिनर करा. जेव्हा आपण आहाराचं नियोजन करतो किंवा एखाद्या डाएटबद्दल बोलतो, त्याच्यासोबतच व्यायाम हाही अगदी लागूनच येतो. तर आहाराचं नियोजन आणि व्यायाम यांचं समीकरण कसं असलं पाहिजे आणि वजन कमी करण्यासाठी या 2 गोष्टी एकमेकांना किती पूरक आहेत? तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आणि पूरक आहेत. म्हणजे फक्त डाएट करून जर का तुम्ही वजन कमी केलं तर तुमचं वजन कमी होतं, पण तुमचं मसल पर्सेंटेज वाढत नाही. उलट जर का तुम्ही फक्त व्यायाम केला आणि डाएट नाही केलं तरी देखील मसल पर्सेंटेज जास्त प्रमाणात वाढत नाही आणि मग प्रोटीन कंटेंट तुमचा चांगला नसेल तर स्ट्रेच मार्क्स यायला सुरू होतात. त्यामुळे योग्य पर्याय हा आहे की तुम्ही व्यायाम ही आणि आहार ही याची व्यवस्थित सांगड घातली पाहिजे. व्यायाम आणि आहार यांची सांगड घालत असताना वर्कआउट नंतर खाणं किंवा वर्कआउटच्या आधी खाणं यामधलं फायदेशीर कोणतं ठरतं आणि वर्कआउटच्या दरम्यानचा खाण्यावरती कसं नियंत्रण आणलं पाहिजे? व्यायाम आणि आहार हे ज्यावेळी आपण बघतो तर ह्या 3 फेजेसमध्ये होतं हे, प्री वर्कआउट, इंट्रा वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट. तर तिन्ही वेळेची शरीराची गरज ही वेगवेगळी आहे. तर जो प्री वर्कआउट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागतं, तर तुम्ही जो नंतरचा व्यायाम करणार आहे त्याला तुम्हाला पुरेशी एनर्जी मिळावी किंवा तो एन्ड्युरन्स भरपूर राहावा. जसं की ॲथलेट्स आहेत, त्यांना भरपूर वेळ पळावं लागतं किंवा हे करावं, तर ते पूर्ण तुमचं शेवटपर्यंत तुमची एनर्जी राहावी ह्याच्यासाठीची तरतूद तुम्हाला आधी पण करून ठेवायची होती. प्री वर्कआउट. प्री वर्कआउट कसं आहे ते 2 अवर्स बिफोर, 1 hour बिफोर आणि 45 minutes बिफोर असं ह्या पद्धतीने होत असतं. लॉंग वर्कआउट आहे ज्यांचा, त्यांनी 2 तास पण आधी खाल्लं पाहिजे आणि 45 मिनिटं पण आधी खाल्लं पाहिजे. तर हे फूड कोणतं असलं पाहिजे, तर लो GI वालं, की ज्याची साखर वाढवण्याची क्षमता फार कमी असते आणि ते हळूहळू साखर सोडतात. ते एकदम साखर सोडून बंद नाहीत करत. त्यामुळे होतं काय की ती साखर आपल्याला आपला जो लॉंग ड्युरेशनचा एक्सरसाइज आहे तिथे शेवटपर्यंत आपल्याला हेल्पफुल होते. त्याच्यामध्ये ओट्स येतं,
बनाना आलं, कोणतंही फ्रूट चालतं तुम्हाला. ऍपल चालतं, बनाना चालतं, ड्रायफ्रुट्स चालतात. 2 hours बिफोर घेणार असाल तुम्ही तर तुम्हाला ओट्स पाहिजेत किंवा रताळी पाहिजेत खाण्यामध्ये. तर या गोष्टी झाल्या प्री वर्कआउटसाठी की ज्या ब्रांच चेन अमिनो ऍसिड्स आपल्याला देतात. इंट्रा वर्कआउट तुम्हाला काय करायचं आहे तर इंट्रा वर्कआउटसाठी एनर्जी तर तुम्ही घेतलीये प्री वर्कआउटमध्ये खाऊन, तुमचं स्वेटिंग होत असतं. तर तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं हायड्रेशन आहे. तर हायड्रेशनमध्ये मग तुम्ही नॉर्मल जर का तुमचा एक अर्धा तास पाऊण तासाचा व्यायाम असेल पाणी काफी आहे. तुम्ही जर का 1 ते 1.5 तास करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्स असलेलं घेतलं पाहिजे. मग ते इलेक्ट्रोलाइट्सचे तुम्हाला एफर्वेसेंट टॅब्लेट्स पण मिळतात किंवा आपलं लिंबू सरबत आलं, ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता ड्युरिंग वर्कआउट. पोस्ट वर्कआउट जो आहे ना, पोस्ट वर्कआउट 1 hour हा फार इम्पॉर्टंट आहे. तो गोल्डन पिरियड असतो. तर पोस्ट वर्कआउट तुमची बॉडी आधी थंड व्हायला पाहिजे. जेव्हा ती गरम असते तुम्ही लगेच प्रोटीन घेतलं म्हणजे पोस्ट वर्कआउट प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही गरम बॉडी असताना घेतलं तर ते प्रॉपर डायजेस्ट होत नाही, त्याचा त्रास होतो. तर त्यामुळे तुम्हाला आधी एक 15 मिनिटं ब्रेक घेऊन शरीर थंड झालं पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर मग तुम्ही प्रोटीन्स घेतले पाहिजेत. तर प्रोटीन्समध्ये तुम्ही नॉनव्हेज मधलं जसं बॉइल्ड एग झाले किंवा इतर नॉनव्हेजचे पदार्थ, दुधाचे पदार्थ. अगदीच तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर डाळी कडधान्यांच्या रेसिपीज ज्या असतात त्या तुम्ही घेऊ शकता. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण हेल्दी लाईफस्टाईल अवेअरनेस डे या निमित्तानं वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित करण्यात आला. याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.